रायगड लोकधारा न्यूज। रायगडमध्ये काँग्रेस किंगमेकर हर्षवर्धन सपकाळ। रायगडमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा। महेंद्र शेठ घरत। दिबांच्या जन्मभूमीतच आज काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराने इतिहास घडवला। जासई दिबांच्या पवित्र जन्मभूमीत काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। दिबांना व हुतात्म्यांना अभिवादन करून काढलेल्या प्रचार रॅलीत जनसागर उसळला। रॅलीने जासई, दिघोडे, कोपरोली परिसर दुमदुमून टाकला। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, रायगडमध्ये काँग्रेस पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी काँग्रेस सुरुवातीपासून आग्रही आहे। दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येणार हे निश्चित आहे। महेंद्र शेठ घरत म्हणाले, जासई व उरण तालुका ही दिबांची जन्मभूमी आहे। दिबांची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे। विमानतळाला दिबांचे नाव न देणे हे भूमिपुत्रांचा अपमान आहे। आता भूमिपुत्रांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करून सरकारचा निषेध दाखवावा। जासई व चिरनेर हे आमचे बालेकिल्ले आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता येणार याचा मला 100% विश्वास आहे। उमेदवार जासई जिल्हा परिषद डॉक्टर मनीष पाटील, चिरनेर ॲडव्होकेट अविनाश ठाकूर। जासई निर्मला घरत, चिर्ले प्रियंका मढवी। पंचायत समिती कविता पाटील, प्रारंभी गावंड। सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार। रॅलीनंतर पिरकोन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला। एकच विश्वास महाविकास आघाडीच, एकच आवाज। दिबांच्या नावासाठी संघर्ष अटळ। महाविकास आघाडी रायगड, जासई, चिरनेर भूमिपुत्रांचा आवाज। ब्युरो रिपोर्ट रायगड लोकधारा न्यूज, जासई, रायगड।